नमस्कार. या व्हिडिओत आपण मानवी पचन संस्था म्हणजेच ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम या टॉपिकबद्दल मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न MPSC 2016मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये, आणि त्यासाठी खाली हे स्टेटमेंट्स दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे दात अणकुचीदार असतात आणि दुसरं स्टेटमेंट आहे आतडे आखूड असतात. म्हणजे तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांचे दात अणकुचीदार असतात आणि दुसरं स्टेटमेंट आहे तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांचे आतडे आखूड असतात. आणि या दोघंही स्टेटमेंटसाठी खालीलपैकी योग्य पर्याय कुठला आहे तो आपल्याला निवडायचा आहे. आणि खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकात आपण दातांबद्दल ही माहिती दिलेली आहे आणि यात मानवी दातांच्या संचात असणाऱ्या प्रत्येक वेगवेगळ्या आकाराचे दात आणि त्यांचं कार्य हे या आकृती आणि चार्टच्या स्वरूपात आपण स्पष्ट दिलेलं आहे. आता यात पटाशीचे दात असतात. आपले पुढचे 4 दात, वरचे 4 आणि खालचे दात 4 दात मिळून 8 दात होतात. हे पुढचे पटाशीचे दात जे असतात त्यांना इंग्लिशमध्ये इन्सिजर्स असं म्हणतात, इन्सायझर्स असं सुद्धा म्हणतात. हे दात कटिंग आणि बायटिंगसाठी महत्त्वाचे असतात, तोडण्यासाठी महत्त्वाचे असतात. जे सुळे दात असतात पटाशीच्या दातांच्या आजूबाजूला वर 2 आणि खाली 2 याप्रमाणे 4 दात, यांना इंग्लिशमध्ये कॅनाइन्ससुद्धा म्हणतात. हे दात टिअरिंगसाठी म्हणजे फाडण्यासाठी महत्त्वाचे असतात. उपदाढा आणि दाढा यांचा उपयोग ग्राइंडिंगसाठी म्हणजे दळण्यासाठी म्हणजेच अन्न बारीक करण्यासाठी होतो. तर या प्रकारे प्रत्येक दाताचं एक स्पेसिफिक वैशिष्ट्य आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादा शेंगदाणा किंवा त्या फुटाणा तोडायचा असेल तर तो आपण पुढच्या 4 दातांनी तोडतो. एखादं कापड किंवा त्यासारखे पदार्थ आपल्याला फाडायचे असतील तर आपण सुळे दातांचा उपयोग करतो. आणि काहीही दळायचं असेल किंवा बारीक करायचं असेल, चरवण करायचं असेल तर आपण उपदाढा आणि दाढांचा उपयोग करतो. तर यानुसार आपल्या प्रत्येक दाताचं एक वैशिष्ट्य आहे आणि आपण काय खातो त्यानुसार आपले दात हे याप्रमाणे मॉडिफाय झालेले आहेत. आणि अशाच पद्धतीने मांसाहारी प्राणी मांस भक्षत असल्यामुळे त्यांना वेळोवेळी त्यांचं जे अन्न असतं म्हणजे मांस असतं म्हणजेच जे मीठ असतं ते फाडण्यासाठी त्यांच्यात स्वतःत मॉडिफिकेशन करावं लागतं. आणि म्हणून शाकाहारी प्राण्यांच्या तुलनेत जर मांसाहारी प्राण्यांचे दात आपण बघितले तर हे दात साधारणतः अणकुचीदार असतात ॲज कम्पेअर टू शाकाहारी प्राण्यांमध्ये. आता मांसभक्षी प्राणी हे मांस खातात. मांस वेळोवेळी फाडण्यासाठी म्हणजे स्टिअर करण्यासाठी या प्राण्यांच्या दातांमध्ये इतर प्राण्यांपेक्षा थोडं मॉडिफिकेशन बघायला मिळतं. आणि या प्राण्यांचे दात शाकाहारी प्राण्यांच्या तुलनेत अणकुचीदार असतात. हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. ते आपण या फिगरच्या स्वरूपात बघणार आहोत. आता तुम्ही इथे ह्युमन, हर्बिव्होर्स, ऑम्निव्होर्स आणि कार्निव्होर्स या 4ही सजीवांच्या, 4ही प्राण्यांच्या दातांमध्ये असलेलं मॉडिफिकेशन या फिगरच्या स्वरूपात बघू शकतात. आणि इथे तुम्हाला स्पष्ट अंडरस्टँड होऊ शकतं की कार्निव्होर्स म्हणजे मांसाहारी प्राणी जे असतात त्यांचे सुळे दात आणि त्याचबरोबर इतर दातही ॲज कम्पेअर टू अदर ॲनिमल्स अणकुचीदार असतात. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. आपला प्रश्न आहे तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये, आणि पहिलं स्टेटमेंट आहे दात अणकुचीदार असतात. तर आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे मांसभक्षण करणाऱ्या प्राण्यांचे दात हे शाकाहारी प्राण्यांपेक्षा म्हणजेच तृणभक्षक प्राण्यांपेक्षा अणकुचीदार असतात. म्हणून इथे पहिलं स्टेटमेंट हे योग्य स्टेटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण पुढचं स्टेटमेंट तपासून बघणार आहोत. पुढचं स्टेटमेंट आहे आतडे आखूड असतील. म्हणजे तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांचे आतडे हे आखूड असतात. आता आपण हे स्टेटमेंट चेक करणार आहोत. तर मांसाहारी प्राणी मांस खातात, शाकाहारी प्राणी हे वनस्पतीजन्य पदार्थ खातात. या वनस्पतींमध्ये असणारं म्हणजे वनस्पतीच्या स्वरूपातल्या अन्नात असणारं जे सेल्युलोज असतं ते पॉलिसॅकॅराइड असतं. आणि हे पॉलिसॅकॅराइड शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांमध्ये पचवण्यासाठी त्या प्राण्यांचे आतडे हे थोडे मॉडिफाय झालेले असतात आणि ते ॲज कम्पेअर टू मांसाहारी प्राण्यांपेक्षा थोडे लांब असतात. आता हेच आपण आपल्या पुस्तकात बघणार आहोत. आपण लहान आतडे या हेडिंग अंतर्गत म्हटलं आहे की शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यात वनस्पतीतील सेल्युलोजचं पाचन होत असल्यामुळे त्यांचे आतडे हे मांसाहारी प्राण्यांपेक्षा लांब असतात. आता हेच आपण या फिगरच्या स्वरूपात बघणार आहोत.
इथं आपण शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी या दोघंही प्राण्यांच्या आतड्यांना कम्पेअर केलेलं आहे. आणि यात तुम्ही स्पष्ट बघू शकतात की मांसाहारी प्राण्यांचे आतडे हे शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा आखूड असतात. आणि या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला हे स्टेटमेंट योग्य आहे की नाही हे सांगता येऊ शकतं. तर तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये आतडे आखूड असतात, कारण ते मांस भक्षण करत असतात. तृणभक्षकांमध्ये वनस्पतीजन्य पदार्थ हे अन्न म्हणून वापरलं जातं आणि त्यांच्यात असणारं सेल्युलोज हे डायजेस्ट करण्यासाठी तृणभक्षकांची आतडे हे थोडे मॉडिफाय झालेले असतात आणि ते ॲज कम्पेअर टू मांसभक्षक प्राणी थोडे लांब असतात. म्हणून हे स्टेटमेंटसुद्धा इथे योग्य आहे. आणि स्टेटमेंट अ आणि ब योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, पचन संस्थेमध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातो, आणि त्यासाठी खालीही पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातल्या अन्ननलिका या हेडिंगखाली आपण संपूर्ण अन्ननलिकेबद्दल माहिती दिलेली आहे. आणि या पॅरातल्या मुख या हेडिंगखाली आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की मुखात आम्लधर्मी वातावरण असतं. आता मुखात आम्लधर्मी वातावरण असतं, पण लाळेत असणाऱ्या अल्कलीधर्मी पदार्थांमुळे ते वेळोवेळी नाहीसं केलं जातं. मात्र मुखात आम्लधर्मी वातावरण असतं हे तुम्ही इथे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर जठर या हेडिंगखाली आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की जठरात स्रवणाऱ्या HClमुळे जठरामध्ये आम्लधर्मी वातावरण निर्माण होतं. हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड हे जठरामध्ये असणाऱ्या परायटल सेल्स म्हणजेच ऑक्झिंटिक सेल्सपासून स्रवलं जातं, सिक्रीट होतं. आणि या HClमुळे जठरामध्ये आम्लधर्मी वातावरण निर्माण होतं. आता आपण पुढे जाऊयात. जठरानंतर जे आतडे असतात, लहान आतडे, त्या लहान आतड्यांमध्ये इंटेस्टिनल ज्यूस, ज्याला आपण जठर रस असं म्हणतो, याला सकर्स एंटेरिकस असंही म्हटलं जातं. तर हा जो ज्यूस असतो त्यात पाणीदार अल्कली पदार्थ स्रवले जातात आणि यामुळे लहान आतड्यामध्ये अल्कलीधर्मी वातावरण निर्माण होतं. थोडक्यात लहान आतडे ते गुदद्वार या ठिकाणी अल्कलीधर्मी वातावरण मेंटेन केलं जातं. आता अल्कलीधर्मी वातावरण हे अन्नपचनासाठी आणि एकूणच पचन संस्थेसाठी अत्यंत फेवरेबल वातावरण असतं. आणि त्यामुळे लहान आतड्यापासून ते गुदद्वारापर्यंत हे पाणीदार अल्कली पदार्थ स्रवले जाऊन या एरियामध्ये अल्कलीधर्मी वातावरण तयार केलं जातं. थोडक्यात काय तर मुखापासून आम्लधर्मी वातावरण जठरापर्यंत असतं आणि जठरानंतर लहान आतड्यांमध्ये अल्कलीधर्मी वातावरण निर्माण होतं जे गुदद्वारापर्यंत मेंटेन राहतं. आपण आता प्रश्नाकडे वळूयात. तर या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या पचनसंस्थेमध्ये मुख ते जठरापर्यंत ॲसिडिक कंडिशन असते आणि नंतर स्मॉल इंटेस्टाईनपासून ते ॲनसपर्यंत हा pH बदलत जातो आणि अल्कलाईन कंडिशन निर्माण होते. आणि त्यामुळे पचनसंस्थेमध्ये या pH मध्ये आम्ल ते अल्कली असा बदल होत जातो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते, आणि त्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातल्या यकृत ग्रंथी या हेडिंग अंतर्गत आपण हे स्टेटमेंट केलेलं आहे. यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती लालसर तपकिरी रंगाची असते. थोडक्यात यकृत ही ग्रंथी आहे आणि ती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळालेली आहे. त्यानंतर त्यांनी प्रश्नात म्हटलेलं आहे की सर्वात मोठी ग्रंथी आणि जी पित्तरस स्रवते. आता यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे हे आपल्याला माहितीच आहे, तर ती पित्तरस स्रवते की नाही हे आपल्याला बघायचं आहे. आता यकृत जे असतं त्यात वेळोवेळी बाईल, ज्यालाच आपण पित्तरस म्हणतो, ते तयार होत असतं आणि ते तयार होऊन वेळोवेळी उजव्या आणि डाव्या यकृत नलिकांमधून ते या पित्ताशयात साठवलं जात असतं. आणि या पित्ताशयात साठवलं गेल्यानंतर ज्यावेळी अन्नपचनासाठी या बाईलची आवश्यकता असते त्यावेळी ते या कॉमन बाईल डक्टमधून आद्यांत्रामध्ये म्हणजेच डिओडिनममध्ये स्रवलं जात असतं. थोडक्यात पित्तरस म्हणजे बाईल हे यकृतात तयार होतं. ही इन्फॉर्मेशन आपल्याला आता मिळालेली आहे. तर यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे
आणि ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी पित्तरस स्रवते, ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे आणि या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यकृत ग्रंथी. आता सेम प्रश्न 2017मध्ये रिपीट झालेला आहे. पुढीलपैकी पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते आणि त्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. आता आपण इतक्यातच बघितलं की यकृतामध्ये पित्तरस म्हणजेच बाईल स्रवला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यकृत. तर याच प्रकारचा प्रश्न 2012मध्ये सुद्धा विचारला गेलेला होता STIला. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आणि आपल्याला माहितीच आहे की यकृत ही ग्रंथी आहे आणि ती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश डॅश हे विकर त्याच्या जठरात नसतं आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता मानवी पचन संस्थेमध्ये स्टार्च, माल्टोज, आयसोमाल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज आणि अल्फा डेक्स्ट्रिन्स यासारख्या पॉलिसॅकॅराइड्सचं म्हणजेच कॉम्प्लेक्स शुगरचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये होण्यासाठी, सिम्पल शुगर्समध्ये होण्यासाठी म्हणजेच मोनोसॅकॅराइड्समध्ये होण्यासाठी आपल्या पचनसंस्थेमध्ये काही विकर स्रवले जातात. उदाहरणार्थ स्टार्च या पॉलिसॅकॅराइडचं म्हणजे कॉम्प्लेक्स शुगरचं कन्व्हर्जन सिम्पल शुगरमध्ये करण्यासाठी आपल्या शरीरात सलायवरी अमायलेज आणि पॅनक्रियाटिक अमायलेज, अल्फा अमायलेज सारखी काही विकर स्रवली जातात. याचप्रमाणे माल्टोज, आयसोमाल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज आणि अल्फा डेक्स्ट्रिन यासारख्या काही कॉम्प्लेक्स शुगरचं कन्व्हर्जन सिम्पल शुगरमध्ये करण्यासाठी माल्टेज, आयसोमाल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज आणि अल्फा डेक्स्ट्रिनेज हे अनुक्रमे स्रवले जातात. थोडक्यात काय तर कॉम्प्लेक्स शुगरचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये होण्यासाठी विकर महत्त्वाची असतात आणि ही विकर आपल्या शरीरात असतील तर या कॉम्प्लेक्स शुगरचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये होतं आणि केवळ हे सिम्पल फॉर्ममध्ये असणाऱ्या शुगर्स म्हणजेच मोनोसॅकॅराइड्स केवळ रक्तात शोषल्या जाऊ शकतात आणि त्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळू शकते. मात्र सेल्युलोज ही कॉम्प्लेक्स शुगर, इट इज होमोपॉलिसॅकॅराइड ना, तर पॉलिसॅकॅराइड म्हणजे ती कॉम्प्लेक्स शुगर आहे. या कॉम्प्लेक्स शुगरचं रूपांतर सिम्पल शुगरमध्ये होण्यासाठी सेल्युलेज हे विकर महत्त्वाचं असतं आणि हे सेल्युलेज विकर आपल्या शरीरात नसतं. आता आपल्या शरीरात सेल्युलेज विकर नसल्यामुळे आपण सेल्युलोजचं पाचन करू शकत नाही. मात्र काही शाकाहारी प्राणी असतात, या प्राण्यांच्या शरीरातले म्हणजेच त्यांच्या गटमध्ये असणारे म्हणजे त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये, आतड्यांमध्ये असणारे जे जीवाणू असतात ते जीवाणू वेळोवेळी हे सेल्युलेज विकर तयार करत असतात आणि या शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांमध्ये ते सिक्रेट करत असतात, स्रवत असतात. त्यामुळे शाकाहारी प्राण्यांना फायदा होतो. शाकाहारी प्राण्यांच्या अन्नामध्ये असणारं जे वनस्पतीजन्य सेल्युलोज असतं ते वेळोवेळी पचवलं जातं बिकॉज ऑफ धिस सेल्युलेज एन्झाईम. आणि हे सेल्युलेज एन्झाईम स्वतः शाकाहारी प्राणी तयार करत नसून ते त्यांच्या शरीरात असलेले जीवाणू तयार करतात आणि त्यामुळे शाकाहारी प्राण्यांचे जे वनस्पतीजन्य अन्न असतं त्यात असणारं सेल्युलोज पचवलं जातं. मानवी शरीरात सेल्युलोज नसल्यामुळे आपण सेल्युलोजचं पाचन करू शकत नाही आणि म्हणून या प्रश्नात विचारल्याप्रमाणे मानव पालेभाज्यातील सेल्युलोजचं पाचन करू शकत नाही कारण त्याच्या शरीरात सेल्युलेज हे विकर नसतं आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, कुफरच्या पेशी डॅश डॅश यामध्ये आढळतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की यकृत ही आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथी समजली जाते कारण ती वेळोवेळी आपल्या शरीरात येणाऱ्या विशिष्ट पदार्थांमधले विषारी पदार्थ नष्ट करत असते आणि त्याचबरोबर यकृताची अनेक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण कार्यही आहेत. आता या विशिष्ट पदार्थांना नष्ट करण्यासाठी म्हणजे ज्या विशिष्ट विषारी पदार्थ आपल्या अन्नामार्फत आपल्या शरीरात येतात त्या विशिष्ट विषारी पदार्थांना नष्ट करण्यासाठी म्हणजेच त्यांचं डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी यकृतामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात आणि या पेशींनाच कुफर्स पेशी असं म्हटलं जातं. तर या कुफर्स पेशी यकृतात असल्यामुळे यकृत अन्नात असणारे सूक्ष्मजीव आणि विषारी पदार्थांना वेळोवेळी नष्ट करू शकतं म्हणजेच त्याचं डिटॉक्सिफिकेशन करू शकतं आणि हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य ते केवळ या कुफर्स पेशींमुळे करू शकतं आणि म्हणून या पेशींनासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण पेशी असं म्हटलेलं आहे.
या कुफर्सच्या पेशी जर आपण लिव्हरचा सेक्शन घेतला आणि तो मायक्रोस्कोपच्या अंडर बघितला तर ते आपल्याला या प्रकारे दिसतात. आणि या पेशी वेळोवेळी रक्तातल्या सूक्ष्मजीवांना आणि विषारी पदार्थांना नष्ट करत असतात. म्हणून यकृत हे अन्न पदार्थांमध्ये म्हणजे आपल्या शरीरात येणाऱ्या कुठल्याही विषारी पदार्थ आणि त्यांना आणि सूक्ष्मजीवांना नष्ट करू शकतं, त्यांचं डिटॉक्सिफिकेशन करू शकतो जस्ट बिकॉज ऑफ दिस सेल्स. आणि या सेल्सला म्हणायचं कुफर सेल्स. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, आता पुढचा प्रश्न आहे द सिग्मॉइड कोलॉन इज पार्ट ऑफ. म्हणजे सिग्मॉइड कोलॉन हा डॅश डॅशचा भाग असतो आणि त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातल्या या आकृतीवरून सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार आहे. आता मानवी मोठं आतडं म्हणजेच ह्युमन लार्ज इंटेस्टाईन जी असते ती आद्यांत्र म्हणजे सिकम, बृहदांत्र म्हणजेच कोलॉन आणि मलाशय म्हणजेच रेक्टम या 3 भागांमध्ये विभागलेलं असतं. आणि यातला जो बृहदांत्र म्हणजेच कोलॉन पार्ट असतो तो पुन्हा ॲसेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन आणि सिग्मॉइड कोलॉन अशा 4 पार्टमध्ये विभागलेला असतो. आता सिग्मॉइड कोलॉन हा बृहदांत्राचा म्हणजेच कोलॉनचाच पार्ट आहे आणि हा कोलॉन लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट आहे हे आपल्याला या माहितीवरून कळलेलं आहे. हीच इन्फॉर्मेशन आपण पुन्हा आपल्या पुस्तकातल्या या मोठे आतडे हेडिंगखाली असणाऱ्या पॅरामध्ये बघणार आहोत. तर मोठं आतडं हे आद्यांत्र, बृहदांत्र आणि मलाशय या 3 भागात विभागलेलं असतं. त्यापैकी बृहदांत्र जे असतं ते ॲसेंडिंग कोलॉन, ट्रान्सफर कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन आणि सिग्मॉइड कोलॉन यांच्यामध्ये विभागलेलं असतं. सिग्मॉइड कोलॉन हा बृहदांत्राचा भाग असून बृहदांत्र हा भाग मोठे आतडे म्हणजेच लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लार्ज इंटेस्टाईन. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड इज सिक्रेटेड बाय द सेल लिंकिंग द. म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल हे डॅश डॅशच्या आतील आवरणावरील पेशीद्वारे स्रवले जाते आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपण आपल्या पुस्तकातल्या जठर रसातील पाचक ग्रंथी या हेडिंगखाली ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर जठरामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात. फॉर एक्झाम्पल पेप्टिक पेशी यांनाच आपण चीफ पेशी असंही म्हणतो, त्या पेप्सिनोजन आणि प्रोरेनिन स्रवतात. नंतर परायटल आणि ऑक्झिंटिक पेशी ज्या असतात त्या HCl स्रवतात आणि म्युकस आणि गॉबलेट पेशी ज्या असतात त्या म्युकस स्रवतात. परायटल आणि ऑक्झिंटिक पेशी ज्या असतात त्या HCl स्रवतात आणि याचबरोबर काही इंट्रिन्सिक फॅक्टर्सही स्रवतात जी व्हिटॅमिन B12चं शोषण करतात. थोडक्यात HCl हे जठरातल्या परायटल आणि म्हणजेच ऑक्झिंटिक पेशींपासून स्रवलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टमक. जठरामधल्या परायटल म्हणजेच ऑक्झिंटिक पेशींपासून हे हायड्रोक्लोरिक आम्ल स्रवलं जात असतं ज्याला आपण HCl असंही म्हणतो. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टमक. आता पुढचा प्रश्न आहे विच एन्झाईम डायजेस्ट प्रोटीन इन द स्टमक. म्हणजे जठरात प्रथिनांचे पाचन घडवून आणणारे विकर कोणते आणि त्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत. आता तुम्हाला आपल्या पचनसंस्थेमध्ये प्रथिनांचं पचन घडवून आणण्यासाठीची कुठली विकर असतात ती इथे माहिती असणं आवश्यक आहे. आणि पुन्हा जठरामध्ये या प्रथिनांचं पचन घडवून येण्यासाठी कुठली विकरं स्रवली जातात हे सुद्धा एकाच वेळी माहिती पाहिजे. आता आपल्या पुस्तकात आपण प्रथिनांचे पाचन या हेडिंगखाली हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि या पॅरात आपण म्हटलेलं आहे की आपलं जठर जे असतं त्या जठरामध्ये पेप्सिन आणि रेनिन स्रवलं जातं. आता यापैकी जे पेप्सिन असतं ते पॅराकेसिनचं रूपांतर पेप्टोनमध्ये करतं आणि त्याचबरोबर प्रोटीनचं रूपांतर प्रोटीएजेस आणि पेप्टोनमध्येही करतं. आणि जे रेनिन असतं ते दुधातलं म्हणजे लहान मुलं फक्त दूध पितात आणि त्यांच्यात शरीरात असणारं जे केसिन असतं त्याचं रूपांतर पॅराकेसिनमध्ये करण्यासाठी जे रेनिन विकर असतं ते सुद्धा आपल्या जठरात स्रवलं जातं आणि ते फक्त लहान बाळांमध्येच आढळून येतं, प्रौढांमध्ये ते नसतं. तर थोडक्यात पेप्सिन आणि रेनिन हे जठरांमध्ये स्रवले जाणारी विकर आहेत जी प्रथिनांचं पाचन करतात. ट्रिप्सिन मात्र इंटेस्टिनल ज्यूस म्हणजेच इंटेस्टाईनमध्ये असणाऱ्या ज्यूसमध्ये सापडणारं विकर आणि हे जे ट्रिप्सिन विकर असतं ते इंटेस्टाईनमध्ये असतं म्हणजे लहान आतड्यात असतं, त्याचा जठराशी काही संबंध नसतो, तो जठरात नसतं. जठरात केवळ पेप्सिन आणि रेनिन असतात आणि त्यामुळे
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेप्सिन. आता इथे ट्रिप्सिन हे लहान आतड्यातलं विकर आहे. सलायवरी अमायलेज हे सलायवामध्ये असणारं विकर आहे. पॅनक्रियाटिक कॅनल हा पॅनक्रियाटिक सिस्टीमचा पॅनक्रियाचा पार्ट आहे, त्यामुळे याचा विकराशी काही संबंध नाही. त्यामुळे इथे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पेप्सिन. आता पुढचा प्रश्न आहे इमल्सिफिकेशन इज. इमल्सिफिकेशन म्हणजे काय आणि त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. ब्रेकिंग फॅट्स इंटू स्मॉल ग्लोब्युल्स, डायजेशन ऑफ फॅट्स, ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅट्स, स्टोरेज ऑफ फॅट्स. तर आपल्याला आपल्या पुस्तकात फॅटचं डायजेशन म्हणजे मेदाचं पाचन या हेडिंगखाली हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आपण, आणि या पॅरामध्ये या बॉक्सच्या स्वरूपात आपण ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ज्यावेळी फॅटचं पाचन होतं त्यावेळी या फॅटचे म्हणजेच मेदाचे मोठमोठे जे ड्रॉपलेट्स असतात ते सुरुवातीला लहान लहान ड्रॉपलेट्समध्ये रूपांतरित केले जातात. म्हणजे हे मोठे ड्रॉपलेट्स केवळ लहान ड्रॉपलेट्समध्ये रूपांतरित केले जातात, आणि या रूपांतरणासाठी जी प्रक्रिया घडून येते त्याला म्हणायचं इमल्सिफिकेशन प्रक्रिया. म्हणजे बाईल ज्यूस, बाईल म्हणजेच पित्तरस हा यकृतात स्रवला जातो. या ज्यूसमुळे या मोठमोठ्या ड्रॉपलेट्सचं रूपांतर लहान ड्रॉपलेट्समध्ये केलं जातं, आणि या प्रक्रियेला म्हटलं जातं इमल्सिफिकेशन प्रक्रिया. आता हे इमल्सिफाईड झालेले जे फॅट्स असतात ते इमल्सिफाईड फॅट्स नंतर फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक लायपेज कन्व्हर्ट केले जातात. पॅनक्रियाजमध्ये असणारे हे जे लायपेज विकर असतं ते लायपेज विकर नंतर या इमल्सिफाईड फॅट्सचं फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये इझिली रूपांतर करू शकतं. थोडक्यात काय तर ज्यावेळी अन्नातले मेदयुक्त घटक हे लहान आतड्यात येतात त्यावेळी ते आधी पित्तरसाद्वारे म्हणजे बाईल ज्यूसद्वारे, बाईल ज्यूस हे यकृतात स्रवलं जातं, यकृतात तयार होतं हे आपल्याला माहिती आहे, आणि तिथून ते स्रवलं जाऊन या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येऊन तिथे या मोठमोठ्या मेदांच्या ड्रॉपलेट्सचं रूपांतर लहान ड्रॉपलेट्समध्ये करतात, आणि या संपूर्ण प्रक्रियेला इमल्सिफिकेशन प्रक्रिया म्हणून ओळखलं जातं. आणि या इमल्सिफाईड फॅट्सचं रूपांतर नंतर पॅनक्रियाटिक लायपेजच्या सहाय्याने फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉलमध्ये केलं जातं. थोडक्यात फॅट्सचं डायजेशन केलं जातं. आणि या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आता देता येणार आहे. तर इमल्सिफिकेशन म्हणजे तर डायजेशन, ॲब्सॉर्प्शन आणि स्टोरेज ऑफ फॅट्स नसून मोठ्या फॅट ड्रॉपलेट्सचं रूपांतर लहान ड्रॉपलेट्समध्ये करणे इतकंच आहे. म्हणून ब्रेकिंग ऑफ फॅट्स इंटू स्मॉल ग्लोब्युल्स हे इथं योग्य आन्सर आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे इन विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर द ह्युमन बॉडी वर्मीफॉर्म अपेंडिक्स इज इन्क्लुडेड. आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातली ही जी फिगर आहे, आकृती आहे, त्यात तुम्हाला हे इथे आंत्रपुच्छ दिसू शकतं. हे आंत्रपुच्छ म्हणजेच अपेंडिक्स हा सिकमचा पार्ट आहे, आणि सिकम इज द पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन. आद्यांत्र हा मानवी मोठ्या आतड्याचा पार्ट आहे. आता पूर्वी आदिमानव हा कंदमुळं खात असे, आणि या कंदमुळांमध्ये भरपूर प्रमाणात सेल्युलोज असे, आणि अशा सेल्युलोजचं पाचन करण्यासाठी आपल्या शरीरातलं हे जे आंत्रपुच्छ होतं ते मदत करत होतं. आत्ता मात्र माणूस शिजवलेलं अन्न खातो म्हणून या आंत्रपुच्छाचा तसा उपयोग नसल्यामुळे हे आता व्हेस्टिजल ऑर्गन म्हणजेच रुडिमेंटरी ऑर्गन म्हणून ह्या आपल्या शरीरात आहे, आणि ते हळूहळू लहान होत चाललं आहे कारण त्याचा काही उपयोग नाही. आता आपल्या पुस्तकात आपण इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे आद्यांत्राच्या अंतर्गत. तर इथं आपण स्पष्ट म्हटलं आहे की पूर्वीच्या काळी आदिमानव जे होते ते कंदमुळं खात होते, आणि त्यामुळे या आंत्रपुच्छाचा उपयोग त्या कंदमुळांमध्ये असलेल्या सेल्युलोजचं पाचन करण्यासाठी केला जात असे. आता त्याचा काहीही उपयोग नाही कारण माणूस हा आता शिजवलेलं अन्न खातो, आणि त्यामुळे आता हे अवयव जे आहे ते क्रियाशील अवशेषांग म्हणजे वेस्टिजल ऑर्गन म्हणून आपल्या शरीरात आहे, आणि त्याचा आता आपल्या शरीराला काहीही उपयोग नाही. इट इज अ रुडिमेंटरी ऑर्गन. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 की व्हर्मीफॉर्म अपेंडिक्स हे सिकमचा भाग असून सिकम हे लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग एन्झाईम्स इज फाउंड इन द सलायवा. आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातल्या
महत्त्वाच्या लाळ ग्रंथी आणि त्यांचे उपयोग याखाली हा स्वतंत्र पॅरा बघा. आणि यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की लाळेत अमायलेज आणि टायलिन ही विकरं असतात. आणि या इन्फॉर्मेशनवरून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नेसेसरीली नीडेड टू डायजेस्ट द फूड स्टफ. नेसेसरीली नीडेड हा प्रश्न व्यवस्थित वाचणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या शरीरात आपल्या पचनसंस्थेमध्ये वेगवेगळ्या अवयवांमध्ये विशिष्ट विकरं स्रवली जातात आणि केवळ या विकरांमुळेच आपल्या शरीरात विशिष्ट पदार्थांचं पाचन घडून येतं. मग ते कर्बोदकांच्या बाबतीत असेल तर हे कॉम्प्लेक्स शुगर्स सिम्पल शुगरमध्ये कन्वर्ट होण्यासाठी ही विकरं स्रवली जातात. ते जर प्रथिनांच्या बाबतीत असेल तर हे कठीण प्रथिनं जी असतात ती पुन्हा साध्या प्रथिनांमध्ये रूपांतरित होण्यासाठी आपल्या शरीरात ही विकरं स्रवली जातात. याचप्रमाणे फॅट्स जे असतात ते फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये डायजेस्ट होण्यासाठी पॅनक्रियाटिक लायपेससारखी विकरं स्रवली जातात. याचप्रमाणे DNA, RNA, न्यूक्लिओटाइड्स आणि न्यूक्लिओटाइड्स आणि न्यूक्लिओसाइड्स यांचं रूपांतर पुन्हा न्यूक्लिओसाइड्स आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स आणि पेंटोज शुगरमध्ये होण्यासाठी DNAs, RNAs, न्यूक्लिओटाइडेज आणि न्यूक्लिओसाइडेस सारखी विकरं आपल्या शरीरात स्रवली जातात. थोडक्यात काय तर आपल्या शरीरात विकरे असल्यामुळे या सर्व पदार्थांचं पाचन आपल्या पचनसंस्थेत घडून येतं. सेल्युलोज हा पदार्थ हे पॉलिसॅकराइड हे होमोपॉलिसॅकराइड पचवण्यासाठी आपल्या शरीरात सेल्युलेज हे एन्झाईम नसल्यामुळे केवळ आपण त्या सेल्युलोजचं पाचन घडवून आणू शकत नाही. थोडक्यात या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला लक्षात आलं असेल की एन्झाईम्स म्हणजेच विकरं ही आपल्या शरीरात अन्नपदार्थांचं पाचन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. एअर, वॉटर आणि मिनरल्स तर असतातच, मात्र यांचा केवळ अन्नपदार्थांच्या पचनासाठी उपयोग होत नाही. नाहीतर सेल्युलोजचंही पाचन आपल्या शरीरात झालं असतं तेव्हाही एअर, वॉटर आणि मिनरल प्रेझेंटच होते, पण सेल्युलोज हे विकर आपल्या शरीरात नाही आहे आणि म्हणून आपण सेल्युलोजचं पाचन करू शकत नाही कारण आपल्या शरीरात सेल्युलोज हे विकर स्रवलं जात नाही. थोडक्यात विकर म्हणजेच एन्झाईम हे कुठल्याही अन्नपदार्थाचं डायजेशन करण्यासाठी महत्त्वाचं असतं. इट इज नेसेसरीली नीडेड आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एन्झाईम्स म्हणजेच विकरं. आता पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायजेस्टिव्ह एन्झाईम. आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत पेप्सिन, रेनिन, इन्सुलिन आणि अमायलोक्सिन. आता आपल्या पुस्तकातल्या प्रथिनांचं पाचन या हेडिंग अंतर्गत आपण स्पष्ट म्हटलेलं आहे आणि यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं आहे की जठरामध्ये पेप्सिन आणि रेनिन ही 2 डायजेस्टिव्ह एन्झाईम्स स्रवली जातात. तर रेनिन हे केवळ लहान मुलांमध्ये स्रवलं जातं कारण त्यांच्यात दूध हा मुख्य अन्न घटक असतो आणि या दुधामधल्या केसिनचं रूपांतर पॅराकेसिनमध्ये करण्यासाठी रेनिन हे विकर मदत करतं आणि नंतर या पॅराकेसिनचं रूपांतर पेप्सिनमुळे पेप्टोनमध्ये होतं. याचबरोबर प्रौढांमध्ये रेनिन स्रवलं जात नसून केवळ पेप्सिन स्रवलं जातं आणि हे पेप्सिन विकर प्रोटीनचं कन्व्हर्जन प्रोटीएजेस आणि पेप्टॉनमध्ये करतं. थोडक्यात पेप्सिन आणि रेनिन ही दोघंही विकरं प्रथिनांचं पाचन करण्यासाठी महत्त्वाची आवश्यक विकरं आहेत आणि ती पाचक विकर म्हणून ओळखली जातात. म्हणून पेप्सिन आणि रेनिन ही दोघंही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, ही दोघंही पाचक विकरं आहेत. आता राहिला प्रश्न इन्सुलिन आणि अमायलोक्सिनचा. तर आता आपण आपल्या पुस्तकातल्या स्वादुपिंड ग्रंथी पॅनक्रियास ग्लँड या आकृतीवरून काही महत्त्वाच्या गोष्टी इथे जाणून घेणार आहोत. आता तुम्ही या आकृतीत बघू शकतात पॅनक्रियासमध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात. एक ॲसिनर पेशी आणि दुसरी म्हणजे पॅनक्रियाटिक आयलेट्स ऑफ लँगरहॅन पेशी. तर ह्या ज्या ॲसिनर पेशी असतात या पेशी पाचक रस होतात आणि या ज्या पॅनक्रियाटिक आयलेट्स ऑफ लँगरहॅन पेशी असतात या पेशी संप्रेरक स्रवतात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲसिनर पेशी ज्या असतात त्या पाचक रस स्रवतात आणि या पाचक रसामध्ये वेगवेगळी विकरं स्रवली जातात. म्हणजे थोडक्यात ॲसिनर पेशींपासून पाचक विकरं स्रवली जातात आणि पॅनक्रियाटिक आयलेट्स ऑफ लँगरहॅन या पेशींपासून संप्रेरक स्रवली जातात. ठीक आहे, तर आपण इथे बघणार आहोत आता या ज्या ॲसिनर पेशी असतात
त्या ॲसिनर पेशी पाचक रस स्रवतात म्हणजे स्वादुरस स्रवतात. आणि या स्वादुरसामध्ये कुठली कुठली विकर असतात? पॅनक्रियाटिक ट्रिप्सिनोजन, कायमोट्रिप्सिनोजन, प्रोकार्बॉक्झिपेप्टिडेज. आणि ही तिघही पाचक विकरं प्रथिनांचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर करतात. याचबरोबर या पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये म्हणजे स्वादुरसामध्ये पॅनक्रियाटिक अमायलेज नावाचं सुद्धा विकर असतं. याच विकराला अमायलोप्सिन म्हणूनही ओळखलं जातं. अमायलोप्सिन, पॅनक्रियाटिक अमायलेज म्हणजेच अमायलोप्सिन. तर हे विकर सुद्धा कर्बोदकांचं शर्करेत रूपांतर करतात. म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं सिम्पल कार्बोहायड्रेट्समध्ये हे अमायलोप्सिन म्हणजेच पॅनक्रियाटिक अमायलेज कन्व्हर्जन करत असतं. याबरोबरच या स्वादुरसामध्ये पॅनक्रियाटिक लायपेज असतं जे मेदाचं रूपांतर मेदाम्लात करतं, फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉलमध्ये करतं. आणि स्वादुरसात पुन्हा DNA आणि RNA सारखी विकरंसुद्धा असतात जी अनुक्रमे DNA RNAचं रूपांतर हे न्यूक्लिओसाइड्समध्ये करत असते. थोडक्यात काय तर या ज्या ॲसिनर पेशी असतात त्या पेशी विशिष्ट स्वादुरस स्रवतात आणि या स्वादुरसामध्ये एन्झाईम्स असतात, विकरं असतात. आणि या उलट पॅनक्रियाटिक आयलेट्स ऑफ लँगरहॅन या ज्या पेशी असतात त्या पेशींमध्ये असणाऱ्या या ज्या सेल्स असतात त्या सेल्स संप्रेरक स्रवतात. हा एक महत्त्वाचा फरक इथे तुम्हाला कळायला हवा. तर ॲसिनर पेशी ज्या असतात त्या एन्झाईम्स स्रवतात आणि पॅनक्रियाटिक आयलेट्स ऑफ लँगरहॅन पेशी संप्रेरक स्रवतात. आता पॅनक्रियाटिक लायपेज, पॅनक्रियाटिक अमायलेज ही सर्व विकरं आहेत. या उलट या पॅनक्रियाटिक आयलेट्स ऑफ लँगरहॅनमध्ये असणाऱ्या विशिष्ट ज्या पेशी आहेत त्या संप्रेरक स्रवतात. म्हणजे ग्लुकेगॉन हे संप्रेरक आहेत. बीटा पेशी जो संप्रेरक स्रवतात तो इन्सुलिन असतो. अल्फा डेल्टा पेशी हा सोमॅटोस्टॅटिन हा संप्रेरक स्रवतात. तर पॅनक्रियाटिक अमायलेज हे स्वादुरसातलं विकर आहे हे तुम्ही इथं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इन्सुलिन हे स्वादुरसातलं संप्रेरक आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पॅनक्रियाटिक अमायलेज हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं शर्करेत सिम्पल शुगरमध्ये रूपांतर करतात. थोडक्यात ते डायजेशन करतात, कर्बोदकांचं डायजेशन करतात. म्हणजे ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, विकर आहेत. आणि इन्सुलिन हे संप्रेरक आहे. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळणार आहोत. आता या प्रश्नात त्यांनी खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यातलं पेप्सिन आणि रेनिन हे दोघंही प्रथिनांचं पाचन करणारे जठरामधले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत हे यापूर्वी आपण बघितलं. आता आपण मगाशी बघितलं की पॅनक्रियाजमध्ये विकरं आणि संप्रेरकं दोन्ही स्रवली जातात. त्यातमध्ये जी विकरं स्रवली जातात त्यात समावेश होतो पॅनक्रियाटिक अमायलेजचा, पॅनक्रियाटिक अमायलेजचा. आणि पॅनक्रियाटिक अमायलेजलाच अमायलोप्सिन असंही म्हटलं जातं. म्हणजेच अमायलोप्सिन हे सुद्धा विकर आहे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं रूपांतर सिम्पल शुगर्समध्ये करतात. प्रश्न राहिला इन्सुलिनचा. तर पॅनक्रियाजमध्ये स्रवल्या जाणाऱ्या संप्रेरकांमध्ये इन्सुलिनचा समावेश होतो. प्रश्न विचारलेला आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायजेस्टिव्ह एन्झाईम. यापैकी खालीलपैकी कुठला डायजेस्टिव्ह एन्झाईम नाही? पेप्सिन हा डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे, रेनिन हा डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे, अमायलोप्सिन हा सुद्धा डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. मात्र इन्सुलिन हे संप्रेरक आहे, तो हार्मोन आहे. आणि हा हार्मोन इन्सुलिन हार्मोन डायजेशन करत नाही, तर त्याचं कार्य वेगळं आहे. त्याचं कार्य काय आहे? ज्यावेळी आपल्या शरीरात जास्तीची शर्करा तयार होते त्या शर्करेचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये, जास्त ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये केलं जातं आणि ती शर्करा साठवून ठेवली जाते. आणि बऱ्याच वेळा जर शरीरामध्ये शर्करा नसेल तर ही साठवून ठेवलेली शर्करा, ग्लायकोजनच्या रूपातली शर्करा पुन्हा ग्लुकोजमध्ये रूपांतरित करून शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम केलं जातं. तर वेळोवेळी जास्तीच्या शर्करेचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये, म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये आणि ग्लायकोजनचं रूपांतर हवं असेल तेव्हा ग्लुकोजमध्ये करण्याचं काम इन्सुलिन हे संप्रेरक करतं. त्याचा डायजेशनची काहीही संबंध नसतो. आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.